गोखले पुलाचं काम पूर्ण. गोखले पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार. पश्चिम उपनगर वासियांना मोठा दिलासा मिळणार. चंद्रपूरमध्ये हंडाभर पाण्यासाठी पायपीट. नळ योजना गावात पाण्याची टाकी कोरडी. प्रशासनाचं दुर्लक्ष. गावकरी मात्र हैराण. जटायू संवर्धन प्रकल्पांतर्गत हरियाणातून पांढऱ्या पाठीची 5 गिधाडे ताडोबात दाखल. वन विभाग आणि बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचा संयुक्त उपक्रम. एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर काल रात्रीपासूनच या पुलाच्या पाडकाम सुरू होणार होतं. मात्र या पाडकामाला स्थानिकांनी विरोध केला. इथल्या रहिवाशांचं पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पूल पाडू देणार नाही असा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलाय. पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा मेगा ब्लॉक. आज आणि उद्या 163 लोकल फेऱ्या रद्द. आज दुपारी 1 वाजल्यापासून उद्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा. 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10%वर येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ऑलिम्पिकसाठी मोटेरा स्टेडियम लगत असलेल्या आसाराम बापू आश्रमची जागा अधिग्रहित करण्याच्या शासनाच्या निर्णयाला परभणीत विरोध. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन करत निम्न रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बोथबोडण रस्त्याचं वर्षभरापासून संथ गतीने काम चालू. गावकऱ्यांची मात्र गैरसोय. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघरमधील सागरी सुरक्षा देखील राम भरोसे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्पीड बोटींपैकी 3 स्पीड बोट्स नादुरुस्त. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. मंदिरात नव्या चांदीच्या प्रभावळींचं लोकार्पण. सोलापूरच्या वडवळ गावचे ग्रामदैवत महाराजांची यात्रा पार. या यात्रेला महाराष्ट्रासह अनेक राज्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. यात्रेत झालेली भाकणूक पाहण्यासाठी भक्तांची गर्दी. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वाशीमध्ये निषेध. हातावर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त. हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली. नाशिकमध्ये भाजपकडून काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध. भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन मोबाईल टॉर्चद्वारे काढला कॅन्डल मार्च. जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्याचा भिवंडीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तान झेंडा आणि पुतळा जाळून निषेध. दहशतवादी कारवायांना करारा जबाब देण्याची सरकारकडे मागणी. दहशतवादी हल्ल्याचा यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध. मस्जिदीमध्ये दंडाला काळ्या फिती बांधून नमाज पठण करत शोक व्यक्त. डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा नोंदवला निषेध. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा. बैलगाडा मालक चालक बैलांसह मोर्चात सहभागी. लातूरमध्ये स्वच्छतागृहात पाण्यावाचून अस्वच्छता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या अस्वच्छतागृहाची दयनीय अवस्था. प्रभुराज प्रतिष्ठान आणि नाना नानी ग्रुपच्या वतीने स्वच्छतागृहासमोर दंडवत घालून करण्यात आले अनोखे आंदोलन. दहशतवाद्यांना दिसता क्षणी गोळ्या मारण्याची संतप्त शिवसैनिकांची मागणी. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. परभणीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून तीव्र निषेध. हल्ला घडवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.